आणि आपण सुरुवातीला बघणार आहोत मुंबईतल्या पावसाबद्दलची सविस्तर बातमी। मुंबईमध्ये आता मुसळधार पावसानं आज हजेरी लावलेली आहे। संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तसंच गुरुवारी म्हणजे उद्या किनारपट्टीवर मुसळधार आणि पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। या भागांसाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय। पण ही जी दृश्य आपण बघतोय ही आहेत मुंबईतली हिंदमाता इथली दृश्य। पाऊस काल रात्री मुसळधार पाऊस होता आणि त्यानंतर आज सकाळी सुद्धा जोरदार पाऊस मुंबईत झालेला आहे। त्यामुळे सखल भागात पाणी साचतंय आणि अर्थातच हिंदमाता इथे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मुंबई महापालिकेचे कर्मचारी, पोलीस तिथे उभे आहेत, जे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना तिथे मार्गदर्शन करतायत। कारण हळूहळू पाणी साठतंय, पावसाचा जोर जसा वाढतोय तसं इथे पाणी साचायला सुरुवात होते। पहाटेपासूनच आज मुंबईत जोरदार पाऊस होतोय, त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। ही दोन दृश्य आम्ही दाखवतोय जिथे पाऊस पडल्यावर नेहमी लगेचच पाणी साचायला सुरुवात होते। जी दृश्य आपण बघतोय, एकीकडे आहे अंधेरी सबवेचं दृश्य आणि दुसरीकडे हिंदमाता दादरचं दृश्य आहे। आपल्याला माहिती आहे या दोन्ही ठिकाणी पावसाचं पाणी साठायला फार लवकर सुरुवात होते। वारंवार याबद्दल सांगितलं जातंय की इथे पुरेशा उपाययोजना केल्या जात नाहीयेत। पण अंधेरी सबवेला सुद्धा आता आपण बघितलं तर वाहतुकीला आता तिथे बंदी घालण्यात आलेली आहे। पोलीस जाऊ देत नाहीयेत या सबवेमधून गाड्या, कारण आतमध्ये सबवेच्या आतमध्ये बऱ्यापैकी पाणी साठायला आता सुरुवात झाली आहे। तर दुसरीकडे हिंदमाता परिसरात सुद्धा पाणी साठते। आज सकाळपासूनच पावसानं ही अशी हजेरी लावली होती। संपूर्ण मुंबई शहरावर हे असं धुक्याचं, असं अभ्राचं वातावरण होतं आणि भरपूर पाऊस, जोरदार पाऊस आज सकाळपासूनच मुंबईत कोसळतोय। लॉकडाऊन शिथिल झालं जरी असलं तरी मोठ्या प्रमाणावर मुंबईकर बाहेर पडत नाहीयेत। त्यामुळे सुदैवानं अनेक ठिकाणी जी प्रचंड वाहतूक कोंडी होते ती यावेळेला होत नाहीये, किंवा लोकल अनेक ठिकाणी थांबतात ते यावेळेला होत नाहीये। पण तरी देखील पाणी मात्र अनेक ठिकाणी साठतंय। बोरिवली, मालाड, अंधेरीत जोरदार पाऊस सकाळपासून झालेला आहे। त्याचबरोबर सायन, वरळी असेल, दादर असेल, या भागात सुद्धा सकाळपासून जोरदार पाऊस झालेला आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे, ते आता सध्या सायनला आहेत। अजित, हा भाग जो सायनचा भाग आहे, पाऊस पडायला लागला की इथं पाणी साठणार हे अगदी समीकरण आहे। यावेळची काय परिस्थिती आहे आणि आत्ता पावसाचा जोर कसा आहे? किती पावसाचा जोर जो आहे तो कमी झाला आहे, मात्र गेल्या 2 तासामध्ये या भागामध्ये जो पाऊस पडला आहे त्या पावसामुळे इथल्या दोन्ही भागामध्ये पाणी साचलेलं आहे। कारण का षण्मुखानंद हॉलचा जो चौक आहे त्या चौकपासून ते पुढे त्या ठिकाणी महेश्वरी उद्यान जो चौक आहे, सर्कल जो तिथपर्यंत पाणी साचलेलं आहे। मुळात दोन्ही बाजूला रस्त्याचे पाणी साचलेले, मुख्य रस्ता आहे मुंबईकडे जाणारा, पण पाणी साचल्यामुळेही अशा पद्धतीने वाहतूक कोंडी पाहायला मिळते। कारण का ती वेळ आहे मुंबईकडे कामाला जाण्याची। चाकरमानी जे आहे त्या लोकल वाहतूक बंद असल्यामुळे, रेल्वे वाहतूक बंद असल्यामुळे दुचाकी असेल, 4 चाकी असेल किंवा मिळेल त्या वाहनाने कामावर जाण्याचा प्रयत्न करतात। अशा परिस्थितीमध्ये थोडा जरी पाऊस पडला तरी सायनचा हा षण्मुखांचा भाग जो आहे त्या ठिकाणी पाणी साचतं। आणि हा चौक जो आहे तिथे तुम्ही जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते त्या ठिकाणी उभे आहेत आणि डेंजर म्हणजे या ठिकाणी एक खड्डा आहे किंवा तिथं एक ड्रेनेजची लाईन आहे, ज्यामुळे तिथं पाणी जात नाही आहे आणि तिथे जो त्यांनी ओपन करून ठेवलेलं आहे। कारण का पाणी लवकरात लवकर जावाची जाळी आहे ती त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे ड्रेनेजची, पण तिथून मग कुठली वाहतूक गेला तर अपघात होऊ शकतो, म्हणून तिथे कर्मचारी उभे आहेत। हा संपूर्ण एक लेन बंद केली तर पलीकडच्या साईडला तुम्ही जर बघितलं तर मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणारा जो रस्ता आहे तिकडे देखील जास्त प्रमाणात पाणी साठलेलं आहे। आणि अशा पद्धतीनं जे गाड्या आहेत त्या गाड्यांना या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। पलीकडचा जर रस्ता तुम्ही पाहिला तर पूर्ण रस्ता पाण्याखाली आहे, त्यामुळे तिथून सध्या तरी गाड्यांची वाहतूक कमी असली त्यामुळे तिथं वाहतूक कोंडी झालेली नाही आहे, पण गाड्यांची संख्या तर वाढली। पावसाचा जोर असाच कायम राहिला आणि जेव्हा चाकरमानी घरी जायला निघतील त्यावेळी इथून गाड्या जाऊ लागल्या तर मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते। कारण का अशा पद्धतीनं मुंबईतल्या सखल भागांमध्ये वारंवार पाणी साचतंय। दरवर्षी सखल भागांमध्ये पाऊस पडला की पाणी साचतं, पण यावेळी 1 ते 1.5 तासाचा पाऊस पडला की लगेच ही अशी परिस्थिती निर्माण होते। याचा अर्थ साफसफाई जी आहे किंवा ज्या ठिकाणी गटारं आहेत, नाल्या आहेत, त्यांची जी साफसफाई होणं गरजेचं होतं। आणि जो दावा केला जातोय तो दावा किती सत्य आहे
या संपूर्ण दृश्यावरून केतकी समोर येतं. अगदी अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. मुंबईमध्ये पाऊस झाला की ठिकठिकाणी पाणी साठायला सुरुवात होते, हे काही नवीन नाही आहे. पण यंदा जो दावा केला जात होता की कोरोना असलं तरी सुद्धा 90% कामं झालेली आहेत, तो मात्र कुठेचा फोल ठरलेला दिसतोय. कारण अगदी 1.5 ते 2 तास पाऊस झालेला आहे मुसळधार, आणि त्या पावसामध्ये हे इतकं पाणी मुंबईच्या सखल भागांमध्ये साठलेलं आहे. आणि यानंतर आपण बघणार आहोत आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टात, ती म्हणजे वैद्यकीय प्रवेशाच्या मराठा आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होते. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळू नये अशी मागणी करणार असल्याचं याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितलंय. आरक्षणाचं प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्याची मागणी करणार असल्याचं सुद्धा ते म्हणतात. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे. महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाला शिक्षणात 12% आणि सरकारी नोकरीत 13% आरक्षण आहे. या आरक्षणामुळे राज्यातल्या एकूण आरक्षण 50% वर जात आहे. त्यामुळे हे आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकारनं हा खटला लढवण्यासाठी आधी मुकुल रोहतगी आणि परमजीत सिंह पटवालिया यांची नियुक्ती केली होती. त्यात आता त्यांच्या सोबतच ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे देखील मराठा आरक्षणाची बाजू मांडणार आहेत. आपल्याला माहिती आहे मराठा आरक्षणाबाबत वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आक्रमक झालेले आहेत. जर काही दगाफटका झाला तर आम्ही रस्त्यावर उतरू, कोरोना असू दे नाही तर काही असू दे, आम्ही आमची भूमिका ठामपणाने मांडू आणि ठोक मोर्चा काढू असा देखील इशारा त्यांनी दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की गेल्या वेळेला जेव्हा ही सुनावणी झाली होती 7 जुलैला, त्या वेळेला कोर्टानं असं सांगितलं होतं की पुढच्या वेळेला तुमची सुनावणी होण्याआधी तुमची सगळी तुमचं म्हणणं हे लेखी द्या. त्यानुसार हे लेखी देण्यात आलं होतं. आता आज ही त्रिसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होतीये. फक्त आज वैद्यकीय प्रवेशाबाबतच्या आरक्षणाची सुनावणी होणार आहे. जो व्यापक मराठा आरक्षण आहे त्याबाबतची सुनावणी आज होणार नसल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशाबाबत काय नेमकं होतंय, कारण हे आरक्षण वैद्यकीय प्रवेश आरक्षण हे पाया आहे व्यापक मराठा आरक्षणाचा, असं मराठा क्रांती मोर्चाचं म्हणणं आहे. सरकारनं आपल्या तयारीसाठी उशीर केलाय असा सुद्धा त्यांनी आरोप केलाय सरकारवर. अत्यंत घाईघाईनं केवळ काही दिवसांमध्ये ही तयारी केलेली आहे. त्यामुळे सरकारकडून जर दगाफटका झाला तर आम्ही आक्रमक भूमिकेवर कायम राहू असं सुद्धा इशारा त्यांनी दिलाय. आपण बघूयात घटनाक्रम काय आहे मराठा आरक्षणाचा. कुणबी समाजाचा ओबीसी आरक्षणामध्ये 1989 मध्येच समावेश करण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री शरद पवार आणि विलासराव देशमुख यांनी देखील या मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. त्यानंतर 2000 ते 2014 या काळामध्ये सगळेच राजकीय पक्ष मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सहमत होते. 2014 मध्ये 27 फेब्रुवारी 2014ला नारायण राणे समितीचा अहवाल सादर झाला. त्यानंतर मराठ्यांसाठी स्वतंत्र कोटा देण्याची राणे समितीने सूचना केली. काँग्रेस प्रणित आघाडी सरकारकडून 16% मराठा आरक्षण घोषित सुद्धा करण्यात आलं. 25 जून 2014ला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात 16% आरक्षणाची शिफारस करण्यात आली. जवळपास 7,20,000 सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण सुद्धा त्यांनी सांगितलं. 72,000 सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण जाहीर करण्यात आलं. पूर्वीच्या 52% आरक्षणात 16% भर झाल्यामुळे एकूण आरक्षण झालंय 68%. आणि म्हणून याचिकाकर्त्यांनी हे आरक्षण जास्त असल्याचं सांगत 14 नोव्हेंबर 2014ला याचिका जी दाखल केली होती त्यावर उच्च न्यायालयानं 14 नोव्हेंबरला स्थगिती दिली. सरकार याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेलं, मात्र सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करायला नकार दिला 15 नोव्हेंबर 2014 रोजी. भाजप सरकारनं सुधारित आरक्षण मंजूर केलं आणि या विधेयकाला पुन्हा एकदा कोर्टात आव्हान दिलं. कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर मराठा समाजाच्या मूक मोर्चांना राज्यभरात सुरुवात झाली. 50 पेक्षा जास्त मूक मोर्चे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राज्यभरात काढण्यात आले. विराट मराठा मोर्चाची आझाद मैदानात धडक झाली 2017च्या 9 ऑगस्टला. सुमारे 8 ते 10 महिन्यांच्या सुनावणीनंतर हायकोर्टानं महत्त्वाचे आदेश दिले. राज्य मागास प्रवर्गाचा अहवाल दाखल करण्याचे हायकोर्टानं आदेश दिले.
राज्य सरकारकडून गायकवाड समितीची नियुक्ती करण्यात आली 26 जून 2017ला. 5 संस्थांकडून अभ्यास, सर्वेक्षण आणि पाहणी सुरू करण्यात आलं. मराठा मोर्चाचं आंदोलन या दरम्यान सुरूच होतं. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलं. मराठा क्रांती मोर्चाकडून 25 जुलै 2018 रोजी आंदोलन मागे घेण्यात आलं. 15 नोव्हेंबर 2018ला आयोगाकडून 27 खंडांचा अहवाल दाखल करण्यात आला. पेनड्राईव्हमधून आयोगाकडून अहवाल न्यायालय आणि वकिलांकडे सुपूर्द करण्यात आला. राज्य सरकारकडून अहवालाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली. 22 नोव्हेंबरला हे सगळं झालं आणि फेब्रुवारी ते मार्च 2019 दरम्यान उच्च न्यायालयात मात्र नियमित सुनावणी सुरू होती. 26 मार्चला न्यायालयानं या आरक्षणाबाबतचा निकाल राखून ठेवला. 27 जूनला मराठा आरक्षण वैध असल्याचं उच्च न्यायालयात सांगण्यात आलं. 7 जुलै 2020ला मराठा आरक्षणावरच्या अंतिम सुनावणीला सुरुवात झाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे. आणि यानंतर पुढची महत्त्वाची आजची बातमी आहे ती म्हणजे वैद्यकीय प्रवेशाच्या मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळू नये अशी मागणी करणार असल्याचं याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आरक्षणाचं हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्याची मागणी करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. सध्या हे त्रिस्तरीय खंडपीठाकडे हे प्रकरण आहे आणि त्यामुळे 3 सदस्यीय खंडपीठ याचा निर्णय देणार आहे. वैद्यकीय प्रवेशचं हे मराठा आरक्षण जे आहे ते पाया असल्याचं सांगितलं जातंय मराठा क्रांती मोर्चाकडून. त्यामुळे आजच्या या आरक्षणाकडच्या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, काय अपडेट्स आहेत साधारणपणे? प्रशांत लीला रामदास यांच्याकडे आपण जाणारच आहोत दिल्लीमध्ये. काय तिथले अपडेट्स आहेत ते आपण घेत राहणार. पण आता सध्या नाशिकहून प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत. प्रशांत, बरेच आक्रमक झालेले आहेत संपूर्ण मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक असतील, कार्यकर्ते असतील आणि सरकारला त्यांनी इशारा सुद्धा थेट दिलेला आहे. अपेक्षा काय आहेत त्यांच्या आणि ते जे म्हणतात की हा पाया आहे, वैद्यकीय आरक्षणाचा हा पाया आहे, त्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे? की अत्यंत महत्त्वाचा मुद्दा खरं तर तू आत्ता उपस्थित केलेला आहे की शिक्षण आणि रोजगार या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणखीन याच गोष्टीसाठी आरक्षण या मुद्द्यावर मराठा समाज एक झाला, ठाम राहिला आणि जगाला आदर्श करून देईल अशा प्रकारचे त्यांनी मोर्चे सुद्धा काढले की जे खरोखर अत्यंत आदर्शवत असावे. पण ज्या पद्धतीनं गेल्या सरकार असो किंवा आत्ताचं सरकार असो की ज्या भूमिकेतनं मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित होत चाललाय, संतप्त आहेत, आक्रमक आहेत, हाच मराठा मोर्चा ठोक मोर्चा होतोय की काय? आपल्याबरोबर ते सगळे मराठा मोर्चाचे समन्वयक आहे. याची याचिकाकर्ते सुद्धा एक कैलास खांडबा आले, तुम्ही तर याचिकाकर्ते आहात. आजचं आरक्षण वैद्यकीय शिक्षणाचं याच आधारावर उद्या मराठा आरक्षणाची सुनावणी, काय भूमिका आहे? नक्कीच या संदर्भामध्ये जे मराठा आरक्षणाच्या विरोधातले लोक आहेत त्यांनी आता हायकोर्टाने डिसिजन दिलेलं आहे 13% नोकरीसाठी आणि 12% एज्युकेशनसाठी. आणि एकदा कोर्टाने निर्णय दिला की तोच कायदा होत असतो. परंतु आता ते सुप्रीम कोर्टात त्यांनी चॅलेंज केलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये जर आज ते टिकलं नाही तर आम्हाला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. कारण आमचं बॅकवर्ड कमिशनचा अहवाल येऊन आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यामुळे आमचं आरक्षण हे 100% टिकणार आहे, आम्हाला खात्री आहे. तुमचं आरक्षण टिकणार आहे, तुम्हाला खात्री आहे. हायकोर्टानं निकाल दिला पण सुप्रीम कोर्टानं त्याला स्थगिती दिली, म्हणजे आरक्षण मंजूर अद्यापपर्यंत झालेलं नाही असा याचा अर्थ समजायचा का? नाही, असं म्हणता येणार नाही. कारण आता सुप्रीम कोर्टात जरी जे विरोधकांनी जरी चॅलेंज केलं जरी असलं तरी हा निकाल अजून काही लागलेला नाही. हायकोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे, हाच निकाल ग्राह्य धरता पण येऊ शकतो. कारण जर अभ्यासपूर्वक आपण मान्य केली तर मला असं वाटतं की आज आम्हाला जे 12% वैद्यकीय शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं आहे विद्यार्थ्यांसाठी, तर ते आरक्षण 100% आम्हाला मिळणार आहे. आम्हाला न्यायदेवतेवर विश्वास आहे. आज न्यायदेवतेवर विश्वास असणं सगळ्यात महत्त्वाचं आपल्या देशातल्या सुसंस्कृतपणाचं ते लक्षण आहे. काय सांगाल? सर, असं आहे, आता अनेक वर्षापासून आम्ही चळवळीत काम करतोय. प्रत्येक जण आपल्या मुलाचं भवितव्य घडवण्याच्या मागे असतो. आज का मंत्री, आमदार, खासदार यांना सुद्धा वाटतं की आपला मुलगा कसा आमदार होईल, खासदार होईल. मग ते आपलं पालकत्व स्वीकारायला तयार नाहीये. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचं, युवकांचं रोजगार, मूळ मुद्दा जो आहे तो पालकत्वाचाच आहे. म्हणजे की पालकत्व, सरकारने सुद्धा पालकाच्या भूमिकेत राहून जर काही योग्य बाजू भूमिका मांडली असती तर मुद्दा तोच आहे. जर ज्या अर्थी त्याला स्टे मिळालेला नाही 1 तारखेला, या अर्थी आम्ही 50% त्याच्यात आम्हाला पूर्ण सकारात्मक वाटतं की निकाल आमच्या बाजूने राहील आणि पालकत्व ही सरकारची जबाबदारीच आहे.
ह्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने आजपर्यंत दिलेलं योगदान आणि आज होत असलेली परिस्थिती पाहता आरक्षण मिळवून देणं ही सरकारची पालकाची भूमिका आहे, ती त्यांना करावीच लागेल. आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे, कारण आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आता सुरू झालेली आहे. नेमकं आज काय होतं आणि काय मराठा क्रांती मोर्चाची भूमिका आहे? समन्वयक आहात तुम्ही, स्पष्ट करा. अत्यंत सरळ आणि साधा प्रश्न आहे की मराठा समाजाचा आज विद्यार्थ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. उद्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होतीये. आज आम्हाला अपेक्षित आहे सरकारने आज वेळ काढूपणा करू नये. मागच्या वेळेस जसं त्यांनी टाइम बॉन्ड मागितला, कोर्टाने त्यांना दिला. ठीक आहे, एक चांगल्या आरक्षणाची भूमिका कोर्टालाही लक्षात आली की हे गरजेचं आहे. कोर्टाने आता सरकारला वेळ दिलेली आहे. आज त्याच्यात परिपूर्ण अभ्यास करून सरकारने ते आरक्षण आमच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी असलेलं पालक तत्व, जो शब्द आमच्या राजू देसलेने वापरला की पालक तत्व, याचा अर्थ काय आहे की तुम्ही आमचे मालक आहात, पालक आहात, तुमच्यावर आमचा विश्वास आहे, तुम्ही त्या ठिकाणी बसलेले आहात, तुम्ही त्या ठिकाणी योग्य भूमिका मांडली पाहिजे, ही आमची तुमच्याकडे एक मुलगा म्हणून अपेक्षा आहे. कारण आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत, तुम्ही जे मांडणार आहात, कारण मांडण्याचा अधिकार तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे. तुम्ही कशा पद्धतीनं मांडणार आणि आम्हाला काय देणार, ह्या भूमिकेमध्ये आज मराठा समाज आहे. परंतु जर 50% अजून आम्हाला पूर्णपणे अपेक्षा सरकारकडनं आहेत, पण 50% या सरकारवर भरोसा पण नाही. म्हणजे विरोधक जरी असतील आणि सत्ताधारी जरी असतील, यांनी सगळ्यांनी मिळून मराठा आरक्षण हे मांडलेले विधेयक मांडलेले कोर्टामध्ये. नक्कीच आपण बघतोय की केतकी अत्यंत महत्वाचे मुद्दे आपल्या सगळ्याच मुद्द्यांवर ठाम आहे. मराठा समाजाचे सगळे समन्वयक ठाम आहे. आम्ही जर का चांगल्या पद्धतीनं आंदोलन करू शकतो तर मराठा क्रांती मोर्चा हा मराठा ठोक मोर्चा होण्याची वेळ आणू नका. सरकारनं वेळ काढूपणाचं धोरण केल्याचा आरोप ते करतायत. ठाम आहे त्या सगळ्या विद्यार्थी, पण सगळ्यांचं लक्ष आहे सुप्रीम कोर्टाकडे, न्यायदेवतेवर. या सगळ्यांचा विश्वास आहे, हे सगळ्यात महत्वाचं. अगदी अगदी. आणि काही वेळात आता ही सुनावणी सुरू होईल. नेमकं काय घडतं हे आपण पोहोचवतच राहणार आहोत. पण सध्या वेळ झाली एका ब्रेकनंतर परत भेटूया. आपण बघतोय वैद्यकीय शिक्षणामधल्या, वैद्यकीय पदवीमधल्या मराठा आरक्षणाबाबत काही वेळात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे आणि याचबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील. दिलीप पाटील सर, आपण बोलत होतो की मराठा क्रांती मोर्चा बऱ्यापैकी आक्रमक झालेला आहे. सरकारवर त्यांनी सांगितले की तयारी उशिरा सुरू केली आहे, त्यामुळे त्यांना फारसा विश्वास वाटत नाही आहे. आजच्या या सुनावणीबद्दल तुमच्या काय अपेक्षा आहेत? कारण जे समन्वयकांचं म्हणणं आहे की वैद्यकीय आरक्षण हा संपूर्ण व्यापक मराठा आरक्षणाचा पाया समजला जातोय. आजच्या आरक्षणाकडे आपण या पद्धतीने बघतोय की हे वैद्यकीय म्हणजे पीजीचं ऍडमिशनच्या ह्यासाठी येतंय. आपल्याला माहिती असेल की ज्यावेळी मराठा आरक्षण ज्यावेळी हायकोर्टात असताना देखील ह्या लोकांनी यासाठी त्या काळात हायकोर्टात केस चालू असताना सुप्रीम कोर्टात देखील त्यावेळी पण त्यांनी याचिका दाखल केलेली. आजची परिस्थिती जर बघितली तर परत एकदा जर का नवीन झालं पुढच्या प्रवेशाच्या वेळी आता परत ते कोर्टात काही लोक जातात. आमचं म्हणणं लक्षात घ्या, आतापर्यंत बऱ्याच लोकांना, बऱ्याच समाजाला भरपूर आरक्षण मिळालं. आतापर्यंत कुणीच त्यांच्या विरोधात कोर्टात गेलं नाही, कुणीही चॅलेंज केलेलं नाही. आम्ही देखील आमच्या भावंडांना आरक्षण मिळालं, आम्ही त्याबद्दल कधीच कोर्टात गेलेलो नाही, कधी आम्ही विरोध केला नाही, काही नाही. मग मराठ्यांच्या आरक्षणालाच विरोध का? आता जे सेव्ह मेरिट सेव्ह नेशन नावाचे जे काही लोक हे कोर्टात जातात किंवा काही समाजातले लोक कोर्टात जातात, ह्या लोकांना आम्हाला विचारायचं आहे, तुमचं मराठा समाजाबद्दलचा आकस का? तुम्ही प्रत्येक वेळी आमच्या मराठा समाजाच्या विरोधातच कायम का जाता कोर्टात? कारण सेव्ह मेरिट जर बघायला गेलं, गेल्या वेळेचं मॅडम मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या वेळेचं जे पीजीचे असू दे किंवा मेडिकलच्या ऍडमिशनचं तुम्ही बघा, कट ऑफ लिस्ट मध्ये जी ओपनची लिस्ट आहे आणि मराठ्याच्या लिस्ट मध्ये फक्त 1 मार्कचा फरक आहे. त्यामुळे या ठिकाणी आमचं मेरिट कुठं तुम्ही चॅलेंज करू शकत नाही आहे. कारण मेरिट या मराठा समाजात आहेच, मेरिट आहे. आमची काय लोक 45% ऍडमिशन घेत नाही आहेत. आमची लोक फक्त इक्वली हे आहेत. खरं आमचा जो कोटा आहे, आमचा जो हक्क आहे, तो आम्हाला मिळालाच पाहिजे. मगाशी आमच्या काही बंधूंनी सांगितल्याप्रमाणे जे मराठा आरक्षण देताना देखील कायदेशीर दृष्ट्या गायकवाड समितीचा रिपोर्ट घेतला, 1300 पानाचा व्यापक सर्वे केला गेला.
सर्व समाजातनं सर्वे करून त्यानंतर आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे हे वैध अगदी. आरक्षण आहे. अगदी अगदी मी तुमच्याकडे दिलीप पाटील पुन्हा येणार आहे. आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेले आहेत याचिकाकर्ते विनोद पाटील. तुम्ही महत्त्वाची मागणी केली आहे विनोद पाटील, ती म्हणजे की हे प्रकरण 5 सदस्यीय न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे नेलं जावं. त्याबद्दल काय वाटतंय? एकतर आज त्यावर काही सुनावणी होण्याची तुमची अपेक्षा आहे का, आणि आजच्या एकूणच सुनावणीबद्दल तुम्हाला काय अपेक्षा आहेत? आज मराठा आरक्षण वैद्यकीय प्रवेशासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू होत आहे. अवघ्या 3-4 मिनिटांमध्ये त्याची सुनावणी सुरू होईल. आज खरं तर माझ्या सरकारला एवढी अपेक्षा आहे की याच्यामध्ये सुनावणीमध्ये वैद्यकीय प्रवेशाच्या बाबत न्यायालयाने कुठल्याही प्रकारची स्थगिती देऊ नये. त्याचं कारण असं आहे की लॉकडाऊनमध्ये आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा काही मराठा आरक्षणाला विरोध करणारे लोक न्यायालयात गेले. न्यायालयाने पहिल्या वेळेस ती याचिका फेटाळली, दुसऱ्या वेळेस ऐकली आणि ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय दिला की फायनल आउटकम जो असेल, म्हणजे जे काही अंतिम सुनावणी झाल्यावर निर्णय असेल मराठा आरक्षणाच्या बाबत, तो निर्णय त्या ठिकाणी लागू केला जाईल आणि अंतिम निर्णय लागू केला जाईल असं न्यायालयाने सांगितलं असताना वारंवार मराठा आरक्षणाला कशासाठी हे लोक आव्हान देतात. त्यामुळे न्यायालय आज कुठल्याही प्रकारची स्थगिती देणार नाही असं मला कायद्याच्या चौकटीत विश्वास आहे. दुसरी गोष्ट, अंतिम सुनावणीसाठी आम्ही तयार आहोत. आम्हाला कुठल्याही प्रकारची घाई नाही. न्यायालयाने तारीख घालून द्यावी आणि त्या तारखेला आम्ही अंतिम सुनावणीसाठी तयार आहोत. तिसरी गोष्ट, आज आम्ही न्यायालयाला विनंती मागच्या तारखेला केली होती. न्यायालयाने सांगितलं होतं की ज्यावेळेस आम्ही अंतिम सुनावणीसाठी ठेवू, आपला अर्जावर निर्णय घेऊ. आमची न्यायालयाला अशी विनंती आहे की वारंवार मराठा आरक्षणामध्ये घटनेचा उल्लेख केला जातो. असं एक चित्र निर्माण केलं गेलेलं आहे की मराठा आरक्षण हे घटनेला धरून नाही. त्यामुळे एक पाऊल पुढे जाऊन मराठा समाजाच्या वतीने मीच न्यायालयाला विनंती केली की 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रकरण वर्ग करा. हे जर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रकरण वर्ग झालं, न्यायपालिकेवर आम्हाला विश्वास आहे, परंतु 5 न्यायपालिकेच्या खंडपीठाने, न्यायाधीशांच्या खंडपीठाने जर हे प्रकरणामध्ये सुनावणी घेतली आणि जो काही आदेश दिला तो आदेश सर्वांना बंधनकारक राहील आणि त्या आदेशामुळे मराठा आरक्षण अधिकरित्या मजबूत होईल, अधिक कॉन्क्रीट होईल. या पार्श्वभूमीवर आम्ही सर्वोच्च न्यायालयाला 5 न्यायमूर्तींची मागणी या ठिकाणी केलेली आहे. आपण बघितलं, घटनेचा ज्या उल्लेख केला जातो, घटनेचा पेच प्रसंग निर्माण होतो. मग देशामध्ये अयोध्याचं जे प्रकरण होतं, राम मंदिर बाबरी मस्जिदचं, ते 5 न्यायमूर्तींनी केलं. मेघालयाचं प्रकरण केलं. तामिळनाडूचं प्रकरण आहे. ज्या ठिकाणी घटनेचा प्रश्न निर्माण होतो त्या ठिकाणी 5 न्यायमूर्तींचाच विषय हाताळला जातो. फक्त याच्यामध्ये जे काही 2014च्या विद्यार्थ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे, तेवढीच आज आम्हाला न्यायालयाला विनंती करायची आहे की 14च्या बाबत पूर्वलक्षी प्रभाव जो दिलेला आहे त्याची परवानगी न्यायालयाने द्यावी किंवा त्या आदेशाचं स्पष्टीकरण द्यावं. या पलीकडे आज सुनावणीमध्ये आमच्या वतीने कुठलीही गोष्ट सांगण्याची आज गरज वाटत नाही. विनोद पाटील, मी तुमच्याकडे परत येणार आहे. आपण जाणार आहोत एक महत्त्वाचा प्रश्न आणखीही आहे की मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी इशारा दिलेला आहे. त्यांना सरकारकडून दगाफटका होण्याची शक्यता वाटते, तशी भीती वाटते. पण वकिलांची टीम तर तीच आहे. मग जी टीम फडणवीस सरकारच्या काळात बाजू मांडत होती, उलट आता त्याच्यात कपिल सिब्बलही आलेले आहेत, तीच टीम जर बाजू मांडत असेल तर दगाफटका होण्याची भीती का वाटते? आपण लक्षात घेतलं तर हे सरकार न्यायालयामुळे आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने ज्या दिवशी 2 दिवसाचं सरकार होतं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि अजितदादा पवारांचं, हे 2 नेत्यांचं सरकार, याच्यामध्ये खुलं मतदान करावं असं माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितल्यावर खुलं मतदान झालं. या पार्श्वभूमीवर माझ्या सरकारने आणि समाजाने एकच मागणी केलेली आहे की आपल्याला सुप्रीम कोर्ट कळलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने कशा पद्धतीने त्या ठिकाणी युक्तिवाद केला गेला पाहिजे, कशी बाजू मांडली पाहिजे, काय स्ट्रॅटेजी ठरलं पाहिजे. कारण न्यायालयाच्या आशीर्वादाने सरकार आलेलं आहे, आदेशाने सरकार आलेलं आहे. त्यामुळे आमचं म्हणणं असं होतं की आम्ही मागणी करायची गरजच सरकारने पडू देऊ नये. कारण हे सरकारनंही आम्हाला मतदान केलं होतं मागच्या काळामध्ये, विरोधात असताना विरोधी पक्ष म्हणून 288 सदस्यांनी आम्हाला मतदान केलं होतं. मग आज हे जर सत्तेमध्ये आले असतील, मागच्या वेळेसचे सत्तेतले भागीदार सत्तेमध्ये आले असतील, तर वारंवार आम्हाला ही भाषा करावी लागते. आमचं दुर्दैव आहे. त्यामुळे
पालक म्हणून आम्ही राज्य सरकारला विनंती केलेली आहे की तुम्हाला न्यायालय कळलेलं आहे, न्यायालयातलं युक्तिवाद तुम्हाला कळलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. समाज म्हणून आम्ही जरूर प्रयत्न करतोय, परंतु पालक म्हणून सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे. अगदी विनोद पाटील, जो एक मुद्दा वारंवार येतोय की व्यापक आरक्षणावर आज जरी चर्चा किंवा आज सुनावणी होणार नसली, तो मुद्दा आज पुढे येणार नाही, तरी वैद्यकीय क्षेत्रातलं हे आरक्षण हा मुख्य पाया समजला जातोय. हे आजचं आरक्षणाबद्दल जो काही निर्णय होईल त्यावरच पुढचं व्यापक आरक्षण हे अवलंबून असणार आहे बऱ्यापैकी. याबद्दल काय सांगाल? मराठा आरक्षणामध्ये वैद्यकीय असेल, उच्च शिक्षण असेल, कोणतेही आरक्षण असेल, हे सगळे एकमेकाला लिंक आहेत. मूळ आरक्षणाचा कायदा तयार झालेला आहे आणि त्याचे हे इफेक्ट्स आहे. आजचा निर्णय मराठा समाजाच्या बाजूने लागला, कुठल्याही प्रकारची स्थगिती मिळाली नाही, तर जोपर्यंत अंतिम निकाल न्यायालयाचा येत नाही तोपर्यंत हे आरक्षण अशा पद्धतीने उभं राहील. दुर्दैवाने किंचित मात्र जरी याच्यामध्ये फरक पडला तर प्रत्येक ठिकाणच्या आरक्षणामध्ये फरक पडेल, याचा बेनिफिट घेता येणार नाही. त्यामुळे वैद्यकीय प्रवेश हा जरी मुखवटा असला तरी त्याचा इफेक्ट हा सर्व मराठा आरक्षणाला होणार आहे. त्यामुळे आजचा निर्णय हा फार मोलाचा आणि महत्त्वाचा मराठा समाजासाठी आहे. त्यामुळेच कदाचित सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पण एक अशीही गोष्ट आहे की काही जण जे आहेत मराठा क्रांती मोर्चातले ते सांगतात की आम्ही मूक मोर्चे काढू, पण काही जण मात्र अत्यंत आक्रमक झालेत. एकीकडे सारथीचा निकाल जो आहे तो अपेक्षेप्रमाणे सारथीचा पेच सुटलेला आहे, त्यामुळे अपेक्षा नक्कीच वाढल्या असतील. पण मग आक्रमकपणे काहीही झालं, जर काही विरोधात निर्णय गेला तर आम्ही रस्त्यावर उतरू, अशी भूमिका घेतली गेलेली आहे. त्याबद्दल काय सांगाल? मराठा क्रांती मोर्चामध्येच गट तट आहेत असं वाटतंय? मराठा क्रांती मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारचं गट तट नाही आणि गट तट असण्याचं कारण नाही, कारण की आम्ही सर्व नाममात्र आहोत. आमच्या मागे समाज उभा आहे. एकटा विनोद पाटील असेल, कोणी असेल, आमची लायकी शून्य आहे. समाज हा प्राधान्य आहे. आणि राहिला प्रश्न आंदोलन करण्याचा, आपण लक्षात घेतलं की मागच्या 2019च्या शैक्षणिक वर्षामध्ये 6.75 म्हणजे 5.75%पेक्षाही खाली मराठा आरक्षणाचा उपयोग केला गेला. मनामध्ये भीती आहे. विद्यार्थी मराठा आरक्षणाच्या कॅटेगरीमधनं फॉर्म भरत नाही, प्रवेश घेत नाही. कारण 2014चं आमच्यासमोर उदाहरण आहे, RTOच्या विद्यार्थ्यांचं आमच्यासमोर उदाहरण आहे, आमच्यासमोर MSCBच्या विद्यार्थ्यांचं उदाहरण आहे, आमच्यासमोर MPSCच्या विद्यार्थ्यांचं उदाहरण आहे, 2014च्या निकालाचं उदाहरण आहे. एवढा संभ्रम या मराठा आरक्षणामध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकताच होत नाही आरक्षणामधून भाग घ्यायसाठी. त्यामुळे वेगळे वेगळे विचार आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी समोर येत आहे. हे जर आपल्याला मिळणारच नसेल आणि आपण 50पेक्षा अधिक बलिदान दिले तर याचा उपयोग काय? या मानसिकतेने काही लोक आंदोलनाची भाषा करताय. परंतु न्यायपालिकेवर आम्हाला अजूनही विश्वास आहे. न्यायपालिका न्यायदान करेल, कारण की मराठा आरक्षण हे एकमेव उदाहरण या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये, भारतामध्ये आहे ज्याच्यामध्ये सगळी प्रोसेस फॉलो गेलेली आहे. ॲक्ट निघालेला आहे, आयोगाचा रिपोर्ट आहे, कॅबिनेटचा ठराव आहे, विधिमंडळाने एक्सेप्ट केलेला आहे, राज्य सरकारने एक्सेप्ट केलेला आहे आणि राज्य सरकारने ज्याच्यामध्ये माझी पिटिशन होती टाईम बाउंडची त्याच्यामध्ये न्यायालयाला कळवलेला आहे. हा रिपोर्ट आम्ही स्वीकारलेला आहे. यामुळे फुल प्रूफ असल्यामुळे न्यायालय कायद्याच्या बाहेर जाणार नाही आणि कायद्याच्या चौकटीत हे आरक्षण टिकणार आहे. मला तरी असं वाटतं की आज आम्हाला आंदोलन करायची गरज पडणार नाही. अगदी सगळ्यांची हीच अपेक्षा विनोद पाटील की आंदोलन करायला लागू नये. आम्ही पुन्हा तुमच्याकडे येणार आहोत आणि काय अपडेट्स आहेत ते इतरही ठिकाणाहून जाणून घेणार आहोत. पण वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. काही वेळातच सुप्रीम कोर्टात एक महत्त्वाची सुनावणी होणार आहे. ती म्हणजे राज्यातल्या वैद्यकीय पदव्युत्तर जो विभाग आहे त्यामध्ये मराठा आरक्षणाबाबतची ही सुनावणी होणार आहे आणि याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य या सुनावणीवरच अवलंबून आहे. महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाला शिक्षणामध्ये 12% आणि सरकारी नोकरीत 13% आरक्षण आहे. या आरक्षणामुळे राज्यातलं एकूण आरक्षण 50%च्या वर जात आहे. त्यामुळे हे आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकारनं हा खटला लढवण्यासाठी आधी मुकुल रोहतगी आणि परमजीत सिंह पटवालिया यांची नियुक्ती यापूर्वी केली आहे. त्यांच्यासोबतच आता ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे देखील मराठा आरक्षणाची बाजू मांडणार आहेत. या वैद्यकीय प्रवेशाबाबत आज आता सुनावणी होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे 7 जुलैला याच्यापूर्वीची जी सुनावणी झाली होती तेव्हा
कोर्टानं काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्रिसदस्यीय खंडपीठ आहे ज्याच्यावर आज ज्याच्या पुढे ही सुनावणी होतीये. पण 5 सदस्यीय खंडपीठापुढे याची सुनावणी व्हावी अशी मागणी विनोद पाटील जे याचिकाकर्ते आहेत त्यांनी केलेली आहे. आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? सुनावणीला सुरू झाली आहे का? हे आता थोड्याच काही क्षणामध्ये सुनावणी सुरू होणार आहे. सध्या 7व्या क्रमांकाची याचिका आहे ती सुनावणी सुरू आहे. त्याची थोड्याच वेळात त्याची सुनावणी पूर्ण होईल आणि त्यानंतर ह्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवरती ज्यामध्ये पदव्युत्तर शिक्षणामध्येच्या अभ्यासक्रमांमध्ये मराठा आरक्षणाचा लाभ मिळावा या संदर्भातली याचिका सुनावणी होणार आहे. जस्टिस एल नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय खंडपीठाकडे सुनावणी होणार आहे. सध्या जर बघितलं आपण तर सध्या 7व्या क्रमांकाची याचिका सध्या सुरू आहे आणि या मराठा याचिकेची जी बोर्डावर क्रमांक आहे तो 8वा आहे. म्हणजे कुठल्याही क्षणी याची सुरुवात होऊ शकते. ज्या पद्धतीनं यामध्ये मागणी करण्यात आली की आज अंतरिम निकाल येण्याची शक्यता आहे. एकतर मराठा आरक्षणाच्या ज्यांना लाभ घेऊन पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रवेश मिळावा यासाठी ही अत्यंत महत्त्वाचा निकाल आज येण्याची शक्यता आहे. सोबतच ज्या पद्धतीनं विनोद पाटील जे आहे याचिकाकर्ते यांनीही मागणी केलेली आहे की 5 सदस्यीय खंडपीठापुढे म्हणजे संविधान खंडपीठापुढे घटनात्मक खंडपीठापुढे याची सुनावणी व्हावी या संदर्भात देखील निर्णय येण्याची शक्यता आहे. सोबतच समोरासमोर सुनावणी जर घ्यायची असेल तर या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाच्या समितीला निर्णय घ्यावा लागेल. कारण की सध्या ज्या पद्धतीनं कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण दिल्ली आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये आहे त्याचमुळे सुप्रीम कोर्टात व्हर्च्युअल सुनावणी म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणी सुरू आहे. या संदर्भात जर निर्णय घ्यायचा असेल तर साधारणतः सप्टेंबरचा पहिला आठवडा किंवा दुसरा आठवडा उलटण्याची शक्यता आहे ज्यावेळेस ही सुनावणी समोरासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. पण आज देखील जर बघितलं व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं सुनावणी व्हावी यासाठी प्रयत्न आहे आणि त्यासाठी एक मोठी फौज महाराष्ट्र सरकारच्या वतीनं तैनात करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये वकिलांची मोठी फौज आहे. त्यामध्ये कपिल सिब्बल आहे, मुकुल रोहतगी आहे. याशिवाय जर बघितलं महाराष्ट्राचे सरकारी वकील टिपणीस आहे. याशिवाय जे याचिकाकर्ते सचिन पाटील हे देखील असणार आहे. त्यामुळे या सगळ्यांमध्ये ज्यांनी कॅवेट दाखल केला ते देखील या याचिकेदरम्यान सुनावणी दरम्यान उपस्थित राहणार आहे. तितकी अगदी प्रशांत, काही वेळात ही सुनावणी सुरू होते आणि वकिलांची फौज तर तयार आहे. पण काय नेमका निकाल लागतो याकडे खरोखरच सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि यानंतर आपण इथेच थांबतोय. पण मराठा आरक्षणाबाबत नेमकं सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय याबद्दल आम्ही तुम्हाला सगळे अपडेट्स देत राहणार आहोत. तेव्हा पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.